कसं ते बोलतात. पेट पेट किधर गया तेरा? अरे इसने मेरा का दे दिया सब। अरे बाबा याला याला कच्चा घर वाई का
तुमचा एक हात पास चाहिए इकडले दोघ जण बसून घ्या ना छान तुम्ही दोघ जण बसून घ्या हा असं या सर तुम्ही हा लय भारी ओके चाट मार दी मिला ना मेरे को शाम को काय केलं मी रूम बनवतो आता बेस्ट घ्यायचा जास्त सर रोज केलं होतं तुम्हाला पहिले संजय पिशवे म्हणतो तू संजय होता का तो राजेंद्र तो गेला नाही रे संजय पिशवे
अमरावतीला होतो डिपार्टमेंटला होतो. आपल्यासोबत जो एकच बीजी होता मग संजय गणेश संजय गणेश पुरे. संजय गेला, दोन्ही संजय गेले. संजय तीन संजय गेले. त्याच्यानंतर आपला सुधीर गेला. संजय बिजी होता, आठवतं का? संजय बिजी होता. अरे सुरुवात हेच आहे का तुझे सर्वात पहिले पोहोचणं होती एवढ्या दिवसाची. अरे तू फ्लाईट ना आला का पैदल आला मी येऊन गेलो. दिनेश विमानावर बसून आला. वर बोलवा ना मग, बोलवा ना. Yes. आणि स्वतःचे पोट अंदर घ्या बरं. स्वतःच की दुसऱ्याच हा मधला भाग आहे की थोडं मागे भाग. एक सेकंड, थोडं इकडे बाहेर या सर. यस यस, ओके. समोर लक्ष असल्या सगळेजण. सर प्लीज. सरांना बोलावं लागते का? यस रेडी सर. संजू पोट अंदर घे. संजू प्रांजळे उभे राहा. अरे अनंत आगरकर आणि हाईट रांगेमध्ये फोटो येतात ना. हे बघा दिनेश, रांगेशिवाय प्रार्थना वाटणार नाही. 5 रांगा आहेत, 5 रांगेमध्ये उभे राहा. समोर चड्डीवाले 5 रांगेमध्ये फक्त आपापल्या उंचीप्रमाणे उभे राहा सर्वजण. कृपया सहकार्य करा. खूप रांगा झाल्या आहेत. ठीक आहे, चालू जाती काही हरकत नाही. हाताचं अंतर घ्या. आपण झेलासाठी आले आहेत हे सगळे. ते तू मंगलमूर्ती मागावा तुम्ही. हा उंचीवाले कमी हो. या सर. आधी आपण आज इथे उभा आहोत या स्मृतीनं कि हमारे दिनेश भैया और नीलेश भैया और मंगल मूर्ती यांनी ते आपल्याला सर्वांना इथं एकमेकांना आता चर्चा घडून येतीलच. त्यानिमित्तानं आपल्या सर्वांच्या भेटी झाल्या. फार मोठा योग आणला. चला आपण जास्त वेळ न घेता आपल्या आठवणीला सुरुवात करूया. तर एक साथ विषय एक साथ सदो एक सावधान प्रार्थना. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सवीरं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. यानंतर देशभक्तीपर गीत या ठिकाणी सादर करणार आहे. सब कुछ देश हमें देता है, सब कुछ देश हमें देता है, सब कुछ देश हमें देता है, सब कुछ. हम भी तो कुछ देना सीखे, हम भी तो कुछ देना सीखे, हम भी तो कुछ देना सीखे, हम भी तो कुछ देना सीखे. सूरज हमें रोशनी देता, सूरज हमें रोशनी देता. हवा नया जीवन देती है, हवा नया जीवन देती है. भूख मिटाने को हम सबकी, भूख मिटाने को हम सबकी. धरती पर होती खेती है, धरती पर होती खेती है. औरों का भी हित करना सीखे, हम ऐसा कुछ करना सीखे. हम भी तो कुछ देना सीखे, हम भी तो कुछ देना सीखे. पथिकों को तपती दोपहर में, पथिकों को तपती दोपहर में. पेड़ सदा देते हैं छाया, पेड़ सदा देते हैं छाया.
सुमन सुगंध सदा देते हैं, हम सबको फूलों की माला, करना सीखे, हम भी तो कुछ देना सीखे, जो अनपढ़ है उन्हें पढ़ाए, जो चुप है उनको वाणी दे, पिछड़ गए जो उन्हें बढ़ाए, प्यासी धरती को पानी दे, हम मेहनत के दीप जलाकर, नया उजाला करना सीखे, देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे, हम भी तो कुछ देना सीखे, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे राष्ट्रवंदना से सदा सुखी हो भारत देश हमारा, सदा शक्ति और जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 जय, भारत माता की भारत माता की वंदे वंदे। कोणी ऐकायचे गल्लीत पोचले थ्रो करता का बे दिनेश कमान एक बॉल लागेपर्यंत काय अरे संजय काहीच बॉल नाही हिट विकेट बॉलिंग करायला इकडे आम्ही थकून आता और आहे ना मी फोटो काढतो रे बा फील्डिंग के बाद के साथ पकला ऍक्शन सगळं सगळं घेतो ना। ये पीएसआई का हंटर कोई बात नहीं कोई बात नहीं 4 रन दूसरा क्या आता है
चष्मा काय दिसत नसेल बॉल. ये होईना बस. फक्त पाय कसा टाकून धावू नको जास्त. काय स्पीड झाला बॉल. आउट 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 आहे. कोई बात नहीं, कोई बात नहीं. नेक्स्ट टॉप सब और द विकेट. राइट हैंड ओवर द विकेट. हां, ओवर द विकेट. कपिल देव बॉल कर रहे हैं. लालीपाप द्या. हरकत नाही, टेन्शन मत लेना. लॉलीपॉप लॉलीपॉप. अरे नाही, आउट 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 आउट. हिट विकेट. आपण बॅट खाली घासायची. थोडं जोरात टाकायला, फास्ट टाकायला. वरून वरून कॅच बागला फटाकसे. वरून टाका, वरून खाली टाकला तसं वरून दे. अरे घे रे बॉलर इकडे या ना. बॅटिंग करून दे असा बॉल टाक. आउट थोडी करणार. हो चल. जम गया जम गया जम गया. आउट आउट आउट. अरे पानी रहना बैट पे आ जाता है. क्या करना है. हाँ, ये सही है, ये सही है. बॉलिंग केली त्याला बॉटिंग नाही. मारो रट्टा. नहीं जमत. कोई बात नहीं, कोई बात नहीं. कोई बात नहीं, कोई बात नहीं. बैट से संपर्क नहीं हो पा रहा है. जानते होगे ये हो जाएगा संपर्क. ग्लोज ला लागून आला. ले मिल्या. त्याला म्हणजे मारतो तो. मारू दे ना लाग. अरे ओरिजिनल बॉल बॉल बॉल. मिलींची डिमांड राहा त्यावेळेस बॉलरसाठी. कोई बात नहीं, कोई बात नहीं.
थोड़ा थोड़ा आगे जाएगा मेरा एक मारने के लायक पूर्ण पैसे दिले ना धन्याची बॉलिंग चांगली दिसायला चॅम्पियन हेवीवेट टू हेवीवेट मारतानाचा काढ रे संजय ऐसे ही डाल ये गुगली बैट्समैन की खाल में नहीं आए वजन कमी घेतलं ना आता 85 झालं एकटं नाही जायचं हा गेला असता तर रिसॉर्ट सोडूनच गेला असता बरं का पैसे काढायला लागले एक रुपये वा वा शॉट बैठ है संभल के डाल बाजी दोन बॉल राहिले शेवटचे कोई बात नहीं एकच डोका आहे एक लास्ट बॉल चलो बोलते एक बॉल अरे एक बॉल बॉल डाल देगा अरे सही फोटो काढू दे बॉलिंग करायची कोणाकडे मोबाईल आहे का एक खेळला ते काढू ते आले ना घेतो मी टाका तुम्ही फक्त फोटो काढा
एक मला काही भरपूर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पहिलेपासून स्वयंसेवक आणि मला त्या म्हणजे अधिकाऱ्यांकडून मला असं सांगण्यात आलं की भारतीय जनता पक्षात तुम्ही वेळोवेळी कुठे चालतो आणि मी सांभाळत होतो बिझनेस प्लेसेस सांभाळत होतो पशु आहार आणि मध्यंतरी मी आणखी एक कपड्याचा पण व्यवसाय केला कपड्याचं पण दुकान टाकलं होतं ते सगळं बंद केलं आणि मग इकडे आलो 2010 पासून ते आता आस्थागत तसंच केलं 6 भारतीय जनता पक्षाचं काम केलं आणि 5 वर्ष केलं तर थांबायचा विचार होता तुम्हाला पक्षाने थांबू द्यायचा पुढे टाकलं पुढे 5 सगळं चालू नाही आहे पदाधिकारी आहे पण तेवढं कामात नाही करून हृदयाचा मला डिसेंबरमध्ये त्रास झाला आणि मग मला माझ्यावर रिस्ट्रिक्शन्स आलं त्या सगळ्या गोष्टी आणि मी ॲलोपॅथीची तिकडे ट्रीटमेंट घेतली एन्जिओग्राफीमध्ये मला ब्लॉकेजेस आहेत पण मी आयुर्वेदावर विश्वास करतो आणि मी त्याच पद्धतीने काम करतो माधवबागची ट्रीटमेंट घेतली आणि चालू आहे तर हा माझा प्रवास आहे मला एक मुलगी आहे आणि तिचं लग्न झालं ती माझं मार्केटिंग सांभाळते असतं मध्यंतरीच्या काळात मार्केटिंग मी बऱ्यापैकी कमी केलं होतं आता पुन्हा तिने 30 तास वाढवलं आणि ते पुन्हा सुरू त्यांचा स्वतःचा मेडिसिनचा सुरू नाही जालना तसं ते एमफार्म PhD कॉलेजमध्ये शिकवलं पण मेन व्यवसाय त्यांचा मेडिसिन मी दिनेश मोहता महाराष्ट्र मेडिकल समाज आहे तशी दुसरी म्हणजे पेंटची फॅक्टरी सुद्धा नागपूरला आहे माझी सॉफ्ट टच नावाची ती आहे लग्न झालेलं आहे आणि 2 घट्टे मुलं आहेत ती माझी उपलब्धी त्याच्यासाठी पुस्तक घेऊन आणलं प्रतिभा थोडीशी कमी आहे जिवंत आहे वाचावं लागतं कोणाची प्रतिभा आहे अरे मेडिकलमध्ये यायची का प्रतिभा सर्व वर्ग मित्रांनो नमस्कार बरेच दिवसांची स्नेहमिलनची प्रतीक्षा संपली एकदा पूर्ण झाली सर्व आयोजक आणि वेळोवेळी कष्ट करणारे मित्र तथा आपला व्यस्त वेळ काढून आलेले मित्रांना धन्यवाद हळूहळू वय निघून जातं जीवन आठवणीचे पुस्तक बनून जातं कधी कुणाची आठवण खूप सतावते तर कधी आठवणीच्या आधारे जीवन निघून जातं किनाऱ्यावर सागराचा खजाना येत नाही पुन्हा पुन्हा जीवनात जुने मित्र येत नाही जगा या क्षणांना मित्रांनो पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ येत नाही मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोडगोड वाटते मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोडगोड वाटते नाहीतर धनांच्या राशीवर म्हणून सुद्धा टोचायला लागते शरीर सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असले पाहिजे शरीर सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असले पाहिजे कारण लोक चेहरा विसरतात पण शब्दांना नाही विसरत निरंतर माळेतून एक मोती गळतो आहे तारकांच्या दिनांतून एक वर्ष पळतो आहे पुष्कळ वर्षानंतर आलेला हा स्नेहमिलनाचा क्षण माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व इच्छामी आणि या तुमच्या प्रेमळ मैत्रीबद्दल खूप सारे धन्यवाद तुमच्या मैत्रीची साथ यापुढेही अशीच कायम असू द्या पुढील जीवनात नव्या उमेदीने पुन्हा असेच गुणांना बनवून जाऊ एक गीत सुद्धा बोलून आणलेलं आहे मला असं वाटतं बोलण्यापूर्वी
सुचली की आपण आज सगळे जे काही आहोत ते आपल्या आई वडिलांमुळे आहोत. त्यामुळे मी बोलतानाच माझं पूर्ण नाव घेताना माझं आई आणि वडिलांचं नाव मला सांगतो. माझं नाव धनंजय सगळ्यांनाच माहीत आहे. माझ्या वडिलांचं नाव अनंतराव आणि माझ्या आईचं नाव कमलबाई. तर यांच्यामुळे आज मी आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलावं शब्द तुम्ही. नंतर आईवडिलांनी जे काही कष्ट केले त्यांच्या कष्टामुळं मी शिकलो आणि 12वीत आपल्या सगळ्यांच्या सोबत होतो. त्यानंतर ग्रॅज्युएशनला गेलो औरंगाबादला. तिथे एक मौलाना आझाद कॉलेज आहे. तिथे फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टमध्ये BSc झालं. त्यानंतर MSc एका वेगळ्याच विषयात केलं, अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये. तिथेच केलं, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. एक मिनिट आहे. ओके कोण घ्यायचं लोक दिसायला सगळे हा दाखवा. सगळे आहेत. 30 लोक आले आहेत. 30 लोक म्हणजे मिशन आहे. ठीक आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर या शहरात मला समजलं की MPSC नावाची अशी काही परीक्षा असते ज्याच्याद्वारे सरकारी नोकरी आपल्याला चांगल्या पद्धतीची लागू शकते. आणि मी MPSCच्या मागे लागलो, सेल्फ स्टडी केला आणि मग MPSCचा अभ्यास चांगल्यापैकी झालेला असल्यामुळे मी बऱ्याचशा परीक्षा दिल्या. रेल्वेच्या परीक्षा पास झालो. नंतर PSIची परीक्षा जेव्हा प्रथम दिली 1988 साली, त्यावेळेस पासिंगसाठी जेवढे मार्क होते त्याच्यात फक्त 5 मार्क कमी पडले. त्यामुळे त्यावर्षी पास होऊ शकलो नाही. 89 साली पुन्हा एक्झाम त्यात मी पास सक्सेसफुल राहिलो. आणि पण काय फिजिकल फिटनेस नव्हता. तर जेव्हा फिजिकल द्यायला गेलो 200 मार्काचा फिजिकल असतो, छातीमध्ये 2 सेंटीमीटर कमी होतो. माझे वडील नागपूरच्या पोलीस टाकी लाईनला तिथे माझ्यासोबत आले होते. ते बाहेर असे रोड उभे होते. माझ्या छातीचं माप घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, रिजेक्ट केलं. वडील विचारतात, अरे काय झालं म्हणजे चला घेतली थांबून असा केला त्यांनी. तरी हार मानली नाही, प्रयत्न करतच राहिलो. तरी एकाच होतो आणि जे काही मला माहीत होतं ते पुस्तकं घेऊन मी माझ्या शेतामध्ये जायचो. दिवसभर पुस्तकं वाचत असायचं MPSCच्या अभ्यासासाठी. आणि मला अशी सवय होती की लहानपणापासून मी न्यूजपेपर वाचायचो. शेजारी न्यूजपेपर यायचे, माझ्याकडे येत नव्हतं. ते अपमानही करायचे, अरे काय वाचून झाला उदाहरण असं होतं ते. तर तरी मी त्यांचं सगळ्यांचं वाचून झालं की मी त्यांच्या घराबाहेर ओट्यावर बसून वाचायचं. आणि एक सवय होती की काही मी वहीमध्ये नोंदी करायची, काही जनरल नॉलेज. ही चांगली वही तयार झाली होती माझ्यावर जनरल नॉलेज. आणि मग काही पुस्तकांची माहिती मिळाली की हे पुस्तक वाचले म्हणजे आपल्याकडून जनरल नॉलेज चांगलं तयार होतं. माझं असं जनरल नॉलेज वाढवत गेलो. आणि 1990 साली मी PSI पास झालो. त्यावेळेस म्हणजे 1990 साली पास झालो, पण छातीत होतो. आणि त्याच्यानंतर पुन्हा परीक्षा दिली 91 साली. त्यावेळेस सुधीर माझ्यासोबत, आम्ही दोघांनी सोबतच अभ्यास केला आणि दोघंही पास. त्यावेळेसचा मला सुधीरचा एक प्रसंग सांगायचा की मी पास झाल्याचं पत्र पोस्टमन माझ्या घरी आला आणि ते लेटर मला दिलं. आणि मी आणून सुधीरला सांगायला सुधीर आणि त्याच वेळेस त्याचा चेहरा हे माझ्याने आला. माझ्याने असं कसं अभ्यास आलेलंच असेल, आपण चल जाऊन पाहू. पोस्टात गेलो जायचं आणि रेल्वे रुळ आलो. आम्ही चालत गेलो. वस्तूचं गॅरेज पोस्टात गेलो. तो पोस्टमन माझ्या बंधूचा होता. तर म्हणजे यातही आलं असेल शोधा. म्हटलं नाही कोणतरी आलं दिसत नाही. त्याच्या मागे लागलो मी. तिथे ते असं अस्ताव्यस्त पडलेलं असतं त्याचं सगळं ते पेपर शोधलं. त्याचं पत्र सापडलं आणि तो पास झालेला होता. हो, पास झालेला होता. सुधीर पास झालेला होता. तर
का ते माहिती त्याची मनस्थिती काय होती मला कळत नसेल. त्याचं एक म्हणजे वेगवेगळ्या आम्ही दोघे असे गोष्ट तिकडे आहे म्हणजे आम्ही त्याच वेगवेगळ्या तिकडे आहोत. त्याचं वाक्य अजूनही मला म्हणजे हातपाय थरथर करतात. म्हणे म्हणजे न्या आज जर मला हे पत्र नसतं टाकून मी या रेल्वेमध्ये आता का ते माहीत मी त्याला विचारलं नाही का पण हे वाक्य त्याचं माझ्या पण आम्ही आनंदात गेलो. मग सिव्हिलला त्याच्यात झालं काय की आम्ही दोघांनी फिजिकल दिलं पण मी मग व्यायाम सुरू केला. छाती माझी 2 सेंटीमीटर वाढली वस्तू छाती. फिजिकलमध्ये 200 पैकी मला 136 मार्क आणि मग तरी मग नंतर मी म्हणजे PSIसाठी नाही सिलेक्ट झालं आणि सुरू झाला. PSI सिलेक्ट झाला ट्रेनिंगला गेला महाराष्ट्र आणि मला कॉल आला मंत्रालयात असिस्टंट डेस्क ऑफिसर कॉल आला. त्यावेळेस जॉन्सन, राजा बापूजे, हर्षवर्धन हे सोबत हर्षवर्धन त्यावेळेस सोबत होते. त्या कळव्याला आला सुट्टीच्या दिवशी रविवारी त्यांच्याकडे जायचो. पण मी वर्षभर थांबलो तिथं. ते मुंबईचं वातावरण परीक्षा दिली होती सार्वजनिक बांधकाम विभागाचं बडे भाऊची परीक्षा दिली आणि मला कॉन्फिडन्स होता मी ते सिलेक्ट होणार. तरी मी पत्र वाटायचं मला पाठवा आलं ते आलं वर्षभर लागलं असिस्टंट डेस्क. मग सार्वजनिक बांधकाम विभागात बडे भाऊ होता ते वाशिमला माझा पोलीस काढत होता. अरे काय म्हणजे तुम्ही बडे भाऊ अरे तुमचं म्हणजे कॅलिबर काय तुम्ही करता काय रोज सकाळी उठून पाहिजे व्यायामाला पुन्हा परीक्षा दिली आणि तिसऱ्यांदा PSI परीक्षा पास होऊन फिजिकलमध्ये बसलो आणि सिलेक्ट झालो. PSI म्हणून ते केलं बाहेर आला ट्रेनिंग करून आणि मी सिलेक्ट लागले. तर अशा प्रकारे पोलीस खात्यात काम करत असताना माझी पोलीस खात्यातली एक महत्त्वाची आणि चांगली अचिव्हमेंट की मी बुलढाणा जिल्ह्यात जानेवाडीला ठाणेदार असताना इथे एक गाव होतं मुळा त्या गावामध्ये यात्रा करायची आणि 8-15 दिवस जायची आणि ते त्या यात्रेमध्ये दोन्ही धर्माचे लोक यायचे. सहकार्य असेल तर आपण बंद करू शकतो. आणि त्या भागात तर आणखी दिलीप बाबा म्हणून चांगले प्रसिद्ध बाबा होते. ते त्यांना ते पशूंविषयी खूप आवड होती. त्यांना अपंग वगैरे पशु गाई वगैरे वापरायचे त्यांना जपायचे. ते त्यांना घेऊन आले. तुम्ही ठीक आहे माझ्या SP बोला या लोकांची मीटिंग घेतो सगळ्यात. तर मीटिंग घेतली पण आता कुठली प्रथा चुकीची प्रथा मोडायला म्हणजे लवकर मोडल्या जातात. हां विरोध झाला पण मी फरक काढलो आणि नाही म्हटलं मी एकही कोंबडी तरी वापरू देणार नाही म्हटलं. मला ते आणि बैल त्याच्यानंतर बैलसुद्धा कापले. त्याच्यानंतर लोकांनी एक छानपैकी महाप्रसाद सुरू केला आणि त्याच्यापासून आजपर्यंत तिथे महाप्रसाद सुरू होतो. कुठलीही हिंसा होती. माझ्या जॉबमध्ये त्याच्यानंतर पण बाकी एक प्रसंग तुम्हाला सांगितलेलं आहे. जीवावरचं बरंच काही घेतलेलं मगाशी बसल्या सांगितलेलं आहे. तर ही जर तुमची हातात नसते आणि आज तुमच्यात मी नसतो. आणि ऑपरेशन माझे मला फिजिकल फिटनेस मला चांगलं दिसतो आहे. पण माझे ऑपरेशन झाले आहेत की माझ्या पोटात हे जे जेव्हा भुकी लागली तेव्हा हे केलं होतं सोनोग्राफी. तिथं त्या डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या गॉल ब्लॅडरमध्ये 3 पार्टिकल्स टायनी पार्टिकल्स आहेत. किस्सा आहे मगाशी आता नमस्कार सगळ्यांना. मी अशोक चांडक. 81 to 83 नंतर मी एक ड्रॉप घेतला होता. माझ्याबरोबर माझी जे क्लोज फ्रेंड आहे
त्यांनी सुद्धा ड्रॉप घेतला होता. काही लोक इथं आहेत, तर रमेश अडोकर आहे, हा आहे, मला वानखेडे असेल, गजानन भारताकडे, आम्ही सगळं घेतो. काय झालं होतं की फिजिक्सचा पेपर वाईट गेल्यामुळं मी ड्रॉप घेतला, घरी सांगितलं नाही. घरी किराणा दुकान आहे. वडिलांना जेव्हा कळलं की हा यावर्षी फेल होणार आहे, तर ते म्हटलं की गुळ फोडायला एक माणूस पाहिजे होता आम्हाला, तिला आता तू काय न विचारता सगळं केलं आहे. तर तो ते एक वर्ष माझं फार वाईट गेलं. घरी बाहेर कॉर्पोरेशनचं नळ होतं, ते म्हटलं की पाणी सगळं आता तू दररोज भरायचं, घरात जेवढं लागते तेवढं, कारण तू आम्हाला न विचारता ते ॲक्शन केली. पण अभ्यास वगैरे केला आणि चांगले मार्क मिळाले. 12वी नंतर मी गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलं. आणि ॲडमिशन कुठल्या ब्रँचला घ्यायचं तर ज्याला जास्त पैसे फी असेल असं स्वतःच काहीतरी डोकं लावलं. आणि ANTCला सगळ्यात जास्त फी होती, 1000 रुपये जास्त होते त्याला. ANTCला ॲडमिशन घेतली. 88ला पासआउट झालो. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन केल्यानंतर चर्चा केली की काय करायचं, आपण इलेक्ट्रॉनिक्सचा काहीतरी व्यवसाय वगैरे करू. पण विदर्भात काय लवकर इलेक्ट्रॉनिक्स येईल असं काय, त्यावेळी सगळ्यांचं मत आलं. मग मी पुण्याला गेलो 88मध्ये, शिवा कम्प्युटर्समध्ये मार्केटिंगमध्ये काम केलं. 1.5 वर्ष मी त्या कंपनीत होतो. माझ्याकडे 2 व्हीलर होती, ॲक्सिडेंट झाला आणि माझा एक हँड हा डिस्लोकेट झाला होता. तर 1.5 महिना काही गाडी चालवायची नाही, तर काय करायचं. तर वाड्या कॉलेजला मी लेक्चरर म्हणून व्हिजिटिंग म्हणून तिथं अप्लाय केलं. तर ते मी सकाळी यांच्याशी शेअर केलं होतं. तिथं एक कळलेला मॅडम हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या, त्यांच्याकडे गेलो की मॅडम आय एम इंटरेस्टेड फॉर व्हिजिटिंग लेक्चरर, मला फक्त 1.5 महिना तो जॉब करायचा आहे. तर मॅडम म्हटलं की तुम्ही बसा, आणि त्या कुठेतरी जाऊन आला. त्या दिवशी त्या कुसरवाड्यामध्ये गॅदरिंग होती. पण मी काय केलं, मी आय वॉज देअर, म्हणजे मी 11 वाजता पोहोचलो. मॅडम काहीतरी 4:30-5ला आले, गॅदरिंग वगैरे संपून काय त्यांची ॲक्टिव्हिटी. आणि मला त्यांनी बघितलं की अरे ते म्हणजे तुम्ही इथंच आहात येस मॅडम. ते म्हणजे उद्यापासून तुम्ही या म्हणून, नो इंटरव्ह्यू काही नाही. आणि बरं जरा माझा टेक्निकल इंटरव्ह्यू घेतला नाही, नाहीतर मी पास झालो नसतो. पण नंतर मी तिथं व्हिजिटिंग लागलो. व्हिजिटिंग लागल्यानंतर अजून एक गोष्ट अशी झाली की मी वर्गात जेव्हा शिकवायचं 1 तास 2 तास, तर एक दिवस मुलं माझ्या वर्गात बसली नाही. मग मी मॅडमला सांगितलं की मॅडम आज मुलं बसली, ते म्हणजे तुम्ही साईन करा, आम्ही तुम्हाला पेमेंट देतो. म्हटलं मला पैशाची काही गरज नाही आहे, मी घेतलं तर बिल करेल. मग मॅडमनी परत म्हटलं की तुम्ही आमच्याकडे रेग्युलर या. या 2 गोष्टीमुळं मी तिथं रेग्युलर लागलो. मग एका रेग्युलर फॅकल्टीनी रिझाईन केलं, थोरात म्हणून, ते BSNLला मोठ्या पोस्टवर आहेत. आणि मग माझं सिलेक्शन ॲज अ रेग्युलर फॅकल्टी झालं फेब्रुवारी 90ला. आणि तिथून मग मी वाड्या कॉलेजमध्ये लेक्चरर होतो. 2006ला विभाग प्रमुख झालो. 2015ला मी व्हाईस प्रिन्सिपॉल झालो. त्याच्यानंतर मॉडर्न बिझनेस सोसायटी जी आहे त्याच्या अंडर 7 कॉलेजेस आहेत. त्यांनी मला विश्वस्त म्हणून घेतलं. नरसीवाडे आमचे चेअरमन आहेत. एक टर्म मला 2023पर्यंत होती. सेकंड टर्मसुद्धा आता मला 5 वर्षाची दिली आहे. वाड्या कॉलेजमध्ये मी केली आता 35 वर्ष माझं चालू आहे. तिथं आय हॅव एन्जॉयड फॉर ऑल द पोस्ट, लेक्चरर, HOD, व्हाईस प्रिन्सिपॉल. आय एम प्रिन्सिपॉल आहे आत्ता मी आलो तिथं. 30 नोव्हेंबरला मी रिटायर्ड होणार आहे, येणं आफ्टर 2.5 मंथ. आणि आमच्या BOTनी विश्वस्तांनी गव्हर्नमेंटला एक अर्ज दिला आहे की आम्हाला कॅम्पस सायन्स सर्व्हिसेस कंटिन्यू करायचे आहेत. त्याचा निर्णय बहुतेक 2 महिन्यात लागेल. हे माझं एज्युकेशन रिलेटेड झालं. मी 2011 ते 2014 2-3 कॉलेजला कन्सल्टन्सीसुद्धा केली. त्यांचं कॉलेज चालू करून द्यायचं. ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेरड लँडपासून तुझं बिल्डिंग रिक्रुटमेंट सगळं मी केलं. माझं लग्न 91ला झालं. एक ऑफिशियली बायको, एक आणि एक मुलगी, एक मुलगा. मुलीचं लग्न झालं की CA आहे. मुलगा माझा B झाला MIT पुण्यावरून. नंतर तो अमेरिकेला होता, MS केलं त्यांनी. 3 वर्ष जॉब केलं. आणि आता 1 तारखेला तो इंडियामध्ये बॅक टू आला. म्हणजे तो आता काहीतरी इज प्लॅनिंग फॉर बिझनेस वगैरे सगळं. दुसरं अजून एक ॲक्टिव्हिटी की तिथं आम्ही सिनियर लोकांचा एक ग्रुप केलेला आहे. जवळपास 150-200 फॅमिली आहेत. तर मी काय करतो आहे, त्यांना अबाव 60 जे आहेत त्यांना व्हॉट्सअप शिकवतो. माझ्या आतापर्यंत 4-5 लेक्चर झाले. व्हॉट्सअप म्हणजे हाऊ टू यूज द व्हॉट्सअप, रेकॉर्डिंग कसं करायचं, कॉन्फरन्स कॉलमध्ये कसं ॲड करायचं, ऑटो कसा बुक करायचा, पर्चेसिंग करायचं, ऑनलाईन काय करायचं. आणि तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आवडेल की त्या लोकांना ते इतकं आवडलेलं आहे की दे डोंट नो हाऊ टू यूज द मोबाईल. किंवा कुठला टेक्स्ट करायचा, हॅपी बर्थडे असेल त्याला बोल्ड कसं करायचं नाव घेऊन, तर ते मी त्यांना तिथे शिकवतो. आणि आय एम बिझी विथ द, आता वाड्या कॉलेजमध्ये 5 कॉलेज पुण्यात आहेत, 2 कॉलेज आमच्या बॉम्बेला आहेत. अँड आय एम वन ऑफ द ट्रस्टी इन दॅट कॉलेज. अँड आय एम व्हेरी हॅपी, आय एम डुईंग व्हेरी वेल आउट देअर. आणि एक ट्रस्ट म्हणून माझ्यावर जे आहे, आय एम ओनली द पर्सन इन द वाड्या कॉलेज 92 इयर्समध्ये की ज्याला ट्रस्टीची सेकंड टर्म त्यांनी मला दिलेली आहे. आय एम अलोन देअर. आणि आता माझी फेब्रुवारी 29पर्यंत अपॉइंटमेंट आहे. पण मी जर रिटायर्ड झालो तर मला ते सोडावं लागेल.
कंटिन्युएशन मिळालं विथ युअर ऑल ब्लेसिंग्स ऑफ माय फ्रेंड जर झालं तर माझं ते होईल. थँक्यू व्हेरी मच. नक्की मिळणार. नाही मिळालं तर आमच्याकडे. नमस्कार, मी अरुण टोळे. सो मी 82ला मला वाटतं 10वीला होतो. 10वीला मी ड्रॉप घेतल्यामुळे ही सगळी बॅच जी आहे ही माझ्यापासून पुढे निघून गेली होती. सो माझा तिथून पुढे प्रवास असा झाला की मी 11वी-12वी परत तुमच्या जी नेक्स्ट बॅच होती त्याच्यात मी 11वी-12वी कम्प्लीट केलं. 12वी नंतर मी अकोल्याला शिवाजी कॉलेजमधनं BSc इलेक्ट्रॉनिक्समध्ये 88ला पासआउट झालो. आणि अशोकने सांगितलं तसं इलेक्ट्रॉनिक्सला इथे काही स्कोप नसल्यामुळे मी 88ला माझा रिझल्ट लागायच्या आधी पुण्याला आलो. माझे काही रिलेटिव्ह होते. मग मी इथे सुरुवातीला मी DY पाटील कॉलेजला लॅब असिस्टंट म्हणून जॉईन झालो. इथे मी हार्डली 1 वर्ष जॉब केला. आणि तिथे एक HOD होते चांगले मिस्टर भिडे म्हणून. सो त्यांनी मला सजेस्ट केलं की अरुण तुझ्याकडे चांगलं स्किल आहे, सो तू इंडस्ट्रीमध्ये ट्राय कर, तू इथे कितपत पडशील. सो मला ते पटलं आणि मी इंडस्ट्रीमध्ये गेलो. मग जयश्रीमध्ये मी ही जयश्री इलेक्ट्रॉन प्रायव्हेट लिमिटेड भोसरी पुणे तिथे मी जॉईन केलं आणि तिथे मी 33 वर्ष जॉब केला. मी 15 मेला तिथनं रिटायर झालो. आणि ते रिटायरमेंट नंतर कंपनीने मला परत ऑफर दिली आणि मी आता तिथे कन्सल्टंट म्हणून परत कंटिन्यू केलेलं आहे. तर मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा आहे निसर्ग. सो तो VJTI पासआउट आहे. त्यांनी इलेक्ट्रिकलमध्ये BE केलं आणि BE केल्यानंतर त्याचं कॅम्पसमधनं पुणे महामेट्रोला सिलेक्शन झालं. 3 वर्ष त्यांनी पुणे महामेट्रोमध्ये जॉब केला आणि त्यानंतर त्यांनी रिझाईन केलं कारण त्याचा IIM कलकत्ताला PGDBAसाठी नंबर लागला. सो आता त्याचं PGDBA पण संपलं. त्याला इंटर्नशिपसाठी बेंगलोरच्या एका कंपनीने ऑफर दिलेली आणि तो आता रिसेंटली ऑक्टोबरमध्ये तिथे जॉईन होईल. 2 नंबरचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे मानव. तसं आतापर्यंत ज्यांनी पाहिलं आहे ते सगळे सायन्सवाले आहेत. मी त्याच्यानंतर कॉमर्सवाला BCom केल्यानंतर डेबिट क्रेडिट लॉ त्याच्यामध्ये जास्त बोलायचा मला प्रयत्न येत नाही कधी. तरी पण तुम्ही सगळे माझे कलिग्स आहेत त्याच्यानंतर थोडं बोलायचा प्रयत्न करतो आहे. मी 27ला ग्रॅज्युएट झाल्यानंतर इंटर्नशिप केली CAची. 91पर्यंत इंटर झाल्यानंतर परत लॉ केलं. त्याच्यानंतर मग लॉ केल्यानंतर पायरी इंजिनिअरिंगला पुण्यात तिथे मी एक्साईजला होतो. तिथे एक्साईज बघायचो, कमिटमेंटपर्यंत केसेस करायचे आणि ते साधारणपणे 2002पर्यंत केलं. त्याच्यानंतर मग पुढे सोडून प्लाझा केबल्समध्ये दिल्लीची कंपनी आहे तिथे रिकन्सिलेशनला गेलो. रिकन्सिलेशन केल्यानंतर आता सध्या रिटायर झालो आहे. आता स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली आहे. फक्त इन्कम टॅक्सचे केसेस करतो. माझा मुलगी एक मोठी आहे ती PVG म्हणून कॉलेज आहे आपल्या पुण्यात. तिथून इलेक्ट्रिकलमध्ये BE केलं तुम्ही. त्याच्यानंतर आता तिथं हुंडाईला लागते हैदराबादला. लहान मुलगा आहे तो मेकॅनिकल इंजिनिअर PVGमध्ये 3rd इयर. अमोलच्या बाजूला जवळ बसायला वेळ लागते काय होऊन जाते. बोलासारखं खूप आहे. आता सिलेक्टेड विषय देतो आउटलाईन बिलकुल. आणि आता धनंजय सारखे असे काही इव्हेंट्स ते माझ्या जीवनात घडलेले नाही पण शॉर्ट इव्हेंट्स घडले. काही मजाचे आहेत, काही कॉलेज लाईफमध्ये आहेत, काही राजकीय आहेत, काही एज्युकेशनल आहेत. त्यांना थोडं सांगायचा प्रयत्न करतो. कॉलेजमध्ये असताना आपण सर्व 12वीला असताना गॅदरिंग व्हायची. त्यावेळेस पुन्हा आठवत असेल की मी जादूचे प्रयोग केले. जादूच्या प्रयोगचा हा इव्हेंट होता. त्या इव्हेंटमध्ये काय झालं होतं की इकडे डब्बा होता आणि इकडे क्लास होता. हा इकडचा डब्बा असा त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचा, डब्यावर दुसरा कव्हर करायचं, ग्लासला कव्हर करायचं आणि इकडचा फक्त जादू करून असं बघ डब्बा 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 ग्लास 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 ग्लास. मग इकडचा डब्बा इकडे येईल, इकडचा ग्लास इकडे येईल. तर काय झालं टेन्शन. तर ते जे स्ट्रीम होती किंवा इकडचं फक्त ग्लास दिसला पाहिजे म्हणून दोन्ही इव्हेंट दिसला की इकडे ग्लास दिसते आणि इकडचा एकच इव्हेंट म्हणून इकडे डब्बा दिसतो. चुकून काय झालं इकडचा ग्लास इकडे गेला आणि इकडचे दोन्ही उचल गेले, दोन्हीकडे ग्लास झाला. खूप पब्लिक असेल त्याचा प्रयोग तो बंद करून टाकला. असं त्या कॉलेजमध्ये झालं. मला आठवतं निलेश शाह वगैरे झालं त्याला आठवते. तर मी 12वी झाल्यानंतर आम्ही निलेश एकाच बॅचमध्ये होतो ट्युशनच्या वगैरे. मी काही हुशार नव्हतो, एव्हरी स्टुडंट होते. पण
पण यांच्या सर्व नोट्स वापरून मी हुशार झालो. इंजिनिअरिंगला ऍडमिशनचा प्रयत्न केला पण मिळाले का पर्सेंटेज कमी होतो. पैसे देऊन द्या भाऊ म्हणे पैसे द्यायचे नाही, शिकायचं असेल तर त्या ओरिजिनल पर्सेंटेजवर शिक. मग दुसरा पर्याय होता व्हेटरनरी, BSc ॲग्रिकल्चर. विशू वगैरे हे ॲग्रिकल्चरला गेले होते कारण मी ड्रॉप केला होता. मी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतली. नागपूर कॉलेजला माझी ॲडमिशन झाली. BSc ॲग्रिकल्चर नागपूर कॉलेजला गेली. तर नागपूर कॉलेजला BSc ॲग्रिकल्चर करत असताना मी मलकाम खेळाचो, कुस्ती खेळायचो. तर त्या कुस्तीचा इव्हेंट सांगतो. सुधीर देशमुख तो पण कुस्ती आणि मलकाम खेळायचो. तर आम्ही दोघंही जण मलकाम खेळासाठी मणिपूरला गेलो. मणिपूरला गेल्यानंतर युनिव्हर्सिटी केला कलरपूरला. मग तिथे डॉक्टर पावशे होते व्हेटरनरीचे. त्यांनी काय केलं, त्याच्याजवळ DSWचा स्टॅम्पही असतो. तो स्टॅम्प घेऊन त्यांनी आमच्या विमानामध्ये कन्सेशन बनवलं त्यावेळेस. म्हणजे ते मला वाटते 86-87ची गोष्ट असेल त्यावेळेस, थर्ड इयरला असताना. तर विमानाचं कन्सेशन केलं आणि विमानाची तिकीट काढली आम्ही मणिपूर इम्फालवरून गुवाहाटीपर्यंत. मग आम्ही बसलो विमानावर. प्रवास रिटर्नचा प्रवास मलकामची 4-5 जण होतो आम्ही. आल्यानंतर मग आम्हाला हा सोडून द्यायला अमरावती युनिव्हर्सिटीवाले, नागपूर युनिव्हर्सिटीवाले आम्हाला विमानजवळ सोडून द्यायला आलं. ठीक आहे, ते झालं. मग आम्ही विमानात बसलो. तर माझ्या विमानात बसल्यानंतर काय आलं, सुधीरच्या बाजूनं एक मुलगी बसलेली होती. माझ्या बाजूने खूप जज बसली होती. तर मग मी त्याला विचारलं, पहिल्यांदा विमानात बसलो होतो आम्ही, मग पेड कसा राहा. मग त्याने सांगितलं असं असं घरात आहे, पेड निघून जाते. ते सुधीरला काही सुधीर मुलगी असल्यामुळे तिला अपमान वाटला. त्यानं काही विचारलंच नाही. जेव्हा ते विमान उडते त्यावेळेला ते वारणी होते ना, ते उडते ते काय सांगितलं इंग्लिशमध्ये. मग ते यानं सुधीर असा प्लेट धरूनच ठेवला. मग 40-45 मिनिटाचा प्रवास होता तो. प्लेट धरून ठेवला. त्यावेळेला प्लेट लागून गेला तो. लागल्यानंतर मग मधात एअर होस्टेस झाली. तिथे चॉकलेट आणली. तर हा खिडकी म्हणून बसलेला होता. एअर होस्टेसने त्याच्याकडे चॉकलेटचा ट्रे ठेवला. तर लेडीज जेव्हा इम्प्रेशन पडसाठी एकच उचललं. त्या लेडीजनं मुठीवर घेतल्या, उशीर टाकले. असा गोष्ट आहे म्हणजे आपल्याला मुस्कोर घ्यायचं असते. मग आता विमान खाली लँड झालं. मग आता बेड काढवलं कसा, सर्व पोळीला जाऊ गेलं, खुर्चीवर गेला, दोन्ही पायातून काढून ते असा तो मलकामचा इव्हेंट होता कॉलेज लाईफचा. त्या इव्हेंटमध्ये मलकाम खेळलो, कुस्ती खेळलो. तर एका इव्हेंटमध्ये सुधीर अमरावती कॉलेजमधून कुस्तीचा होता, मी नागपूर कॉलेजमधून कुस्तीचा होतो. दोघांची मॅच लागली हरवणाऱ्या शाळेत. मग काय सुधीर रेग्युलर प्रॅक्टिस होता, दिनेशला माहित आहे. आपल्याला मग असे बोलले, आम्ही डूस पाहिले होतो का जोरावर काढत. मी पहिले डूस पाहिल्यावर सुधीर घाबरला. मग नंतर म्हटलं काही नाही, त्यालाच मला चेक केलं. मग BSc झाला. मग मी MScला कोकणमध्ये गेलो. कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला सुधीर माझ्यासोबत होता. आम्ही रोज पार्टनरच होतो दोघांचे. तिथं आम्ही रोज पार्टनर आणि तो मी दोघं MPScचा अभ्यास करतो. मी पण खूप MPScचा अभ्यास केला सुधीरसोबत. माझी पण इच्छा होती PSI व्हायची. मी 2 वेळा PSIची मेन पास झालो. इंटरव्ह्यूतून वापस आलो. सिलेक्शन होऊ शकलं नाही. तहसीलदारची तिने 2 वेळा परीक्षा पास झालो. सिलेक्शन झालं. ही माझी अपेक्षा अशीच राहिली. मग आपल्याला PSI व्हायची जायच नाही. मग अभ्यास करत असताना माझा नागपूर कॉलेजचा मित्र भेटला, भक्ते नावाचा. बसमध्ये रिकार्डमध्ये कुठे झाला, म्हणजे कापूस तळलेला झालो. म्हटलं काय तर म्हणे ते MCVC मी लेक्चरर होतो म्हणे, फुल टाइम टीचर लेक्चर होतो म्हणे तिथं. आणि ते आता मी त्या राजीनामा देत आहे. म्हटलं काय तर आम्हाला मी ॲग्रिकल्चर ऑफिसकडून लागलो. आम्ही ते ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची परीक्षा देत होतो क्लासरूम. ते पॅराग्राफमध्ये आमचा अभ्यास सुरूच होता. माझ्या ध्यानी म्हणजे की आपण शिक्षक बनू. कारण आपण क्लासरूम क्लास तर बनता होतो ना, तहसीलदार नाही, DYSP नाही तर PSI किंवा सेंट्रल ऑफिसर. तर मग तो भेटला, तो राजीनामा पत्र दिलं यावं लागलं. मग मी गेलो त्याला म्हटलं टाइमपास म्हणून आपण अर्ज देऊन द्या. तर ते कापूस तोडणी पहिल्यांदाच त्या कॉलेजमध्ये गेलो. बायोडाटा उन्हाळ्याचे दिवस होते, मे मध्ये पहिल्यांदाच बसनं गेलो होतो. प्रिन्सिपल मॅथ्यू आणि ते ख्रिश्चनची शाळा आहे. तर त्यांना अर्ज दिला. तर त्यांनी बायोडाटा दिला. बायोडाटा पाहिला, बापरे MSc हॉर्टिकल्चर गोड केले, काय चांगले पर्सेंटेज भेटले होते. ते चांगलं होतं, चांगलं होतं. ठीक आहे म्हणजे आम्ही म्हणजे पेपरला जाहिरात देऊ आणि बोललो. मी पेपर पाहत होतो, पेपरला काही मला दिसली. त्यांनी थोड्या वेळा पेपर दिली होतं. पण त्या प्रिन्सिपलने मला दुसरा टेलिग्राम केला, मला फोन केला. त्यावेळेस लँडलाईनच होते आणि मला इंटरव्ह्यूला बोलावलं. माझं सिलेक्शन झालं. मी तिथं लेक्चरर म्हणून चल जॉब सुरू केला. आणि नंतर मग त्याला आपण MPSCच्या PSIच्या परीक्षा जरा सुरू केलं.
पण बॅडला मग कसं पगार भेटत गेला, अभ्यासाकडे दुर्लक्ष होत गेलं, मग मी तोच जॉब. हे झालं एज्युकेशनचं. 2023 पर्यंत मी जॉब केला. चांगल्या तऱ्हेनं व्यावसायिक अभ्यासक्रम असताना मुलांना स्वतःचा व्यवसाय कसा करायचा याबद्दल पूर्ण माहिती दिली. हे चांगलं कारण खूप सारे मुलं व्यवसायामध्ये त्यांची स्वतःची व्यवसाय आहे आजही आमच्या भागात, कापूस सेंटर भागात. आणि शाळेमध्ये एक दबंग प्राध्यापक म्हणून माझं नाव चालू होता. कारण ते ख्रिश्चन मिशनरीचे जे प्रिन्सिपल असतात त्यांना कसं असते, काहीतरी एवढे बावडे येतात गावातले, दवसा देणे, पैसे मागणे, शिवाय देणे, म्हणजे हे करतात, शाळेत येतात, त्रास देतात. तर माझं नाव असं होतं की मला कॉल करायचे फादर प्रांजल सर, वेअर आर यू, युनिव्हर्सिटी इन द एमसीसी बिल्डिंग, कम फास्ट. मी जो राहतो तिथला टेम्पल घ्यायची माझं चालू होतं. त्याच्यामुळे काय आलं, 3-4 वर्ष त्रास झाला. नंतर तो कोणताच बेवडा शाळेत यासाठी गॅदरिंग असलेली प्रांजल उभी आहे, जे रात्रीची गॅदरिंग करायची, तर मी ज्या साईडनं उठलं त्या साईडनं कुठलाच बाहेरच्या गावातल्या वस्तू करायची. अशा तऱ्हेनं मी एन्जॉय केला शिक्षणाचा. ते शिकत असताना, नोकरी करत असताना, मधात 5 वर्ष सेना भाजपचं सरकार असताना 96मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाचा डायरेक्टर म्हणून मी 5 वर्ष फक्त काम केलं, बोर्ड मेंबर म्हणून. त्यावेळेस सुद्धा सामाजिक कार्य खूप केलं. खूप शाळांना सेंटर दिले. काही मुलं कॉपी होते त्यांना सोडवलं. कारण कसं ते कॉपी काही कॉपी पकडून सेंटरला व्हिजिट द्यायचो, कॉपी पकडायचो, पण सोडून देत होतो. तर कॉपी पकडायची आयडिया कशी होती, म्हणजे आता कसं आपण पाहतो बोर्डाची गाडी मी बोर्डाची गाडी डायरेक्ट देतोच नव्हतो. मी हुशार आहे. माझा एक मित्र, मी दोघंच राहत होतो. गाडी तुला ड्रायव्हर सांगत होतो 10 मिनिटात फक्त कंपाऊंडमध्ये गाडी आणतो. मी साधा एखादा कोणतरी आलो, चालत जात होतो. त्या मित्राला तू इकडून उचललं चालू कर, तो तिकडून उचललं, कॉपी दिसली की पेपर. नंतर गाडी आल्यावर कल्ला आहे तेपर्यंत पेपर पुन्हा उचलल्या गेलेलं आहे. पण त्यांना मी मग दम देऊन वगैरे तिथल्या शिक्षकांना तो गाडी सोडून दिलं. असं माझं एज्युकेशनचा प्रवास झालेला आहे. आणि राजकीय प्रवास दर्यापूरकरांना माहीतच आहे सर्वांना. मी शिवसेनेचं काम पाहत होतो. दर्यापूर शहर प्रमुख म्हणून मी काम पाहिलं. त्यावेळेस अभिजित रवचोडला निवडणूक काढलं होतं आमदारकीसाठी. माझे मित्र गजभाऊ वाकोडे तालुका होते. आता सध्या ते गजभाऊ वाकोडे जिल्ह्याचे क्षेत्रीय प्रमुख आहे, तो क्षेत्रीय प्रमुख आहे, संपर्क प्रमुख. आणि त्यांच्याच अंडरमध्ये मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. आणि ह्या मार्फतच मी सामाजिक कार्यकर्ता, कारण पद असलं की पोलीस स्टेशनमध्ये थोडं दबदबा राहायचं साहेबांना माहीतच आहे. आणि पोलीस स्टेशनचा मी शांतता कमिटीचा मेंबर सुद्धा आहे. भांडणं झाले, तंटे झाले तर त्याच्यामध्ये आम्हाला बरोबर येते. ते म्हणजे काम सर्व एक आता एकच वाईफ आहे, मला ऑफिशियल. मला वाटतं दुसरी सांगते का, म्हणजे ऑफिसर ठीक आहे जगत आहे. तसंच माझंही आहे, ऑफिशियल एकच वाईफ आहे आणि 2 मुली आहेत. दोन्ही पुण्यालाच आहेत. एक MBA फायनलला आहे सिंहगडला, आणि दुसरी MIT कॉलेजला आहे, BTech फायनल करून राहिलेली कॉम्प्युटर सायन्स. आणि असा माझा परिवार आहे. आता मी 23मध्ये रिटायर झालो आणि माझे ज्वेलरीचे शॉप आहेत 3, सध्या 3 ग्रुप आहेत ते. आणि मी माझं ज्वेलरीचंच काम घरून पाहतो. व्यवसाय माझ्या कारणाचा वगैरे, बाकी सर्व व्यवस्थित. तुम्ही आम्हाला माझं एवढं कौतुक ऐकून घेतलं पूर्ण ऐकून याबद्दल सर्वांचा धन्यवाद. आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. माझं कसं आहे, मजा घेऊन बोलायची सवय आहे. आणि ठीक, ओके, थँक्यू. माझं नाव विजय साहेब की मला एक मुलगा एक मुलगी आहे, मुलगी मुंबईला असते. माझं शिक्षण म्हणजे BCom, BPed, MCom पाडलं, MPed पाडलं. नंतर वडील गावाला शाळा निघाली, गावात शाळेत नोकरी गेली. त्याच्यानंतर मग सर बंद बनले. मी सोसायटीचा होतो त्यांचा. जेव्हा मी सरपंच कारभार पाहिला त्यावेळेस खूप बदल पाहिला. त्या माझे 2 व्हिडिओ होते, त्यांनी तिथे कारभारसाठी भरपूर भरपूर केले. असाच एक प्रसंग आला. एक आजीबाई होती, तिथे बोलले मुंबईला राहतो. हे पुढे हे आजी जे खूप काम होत सर्वप्रथम आयोजक आणि
तयारी केली. पहिला फोन देण्याचा होता सर्वांना. दुसरा मी मंगलमूर्तीशी बोललो, नंतर दिनेशशी बोललो आणि मग निलेश. या 3-4 लोकांचं सर्वांच्या वतीनं मी तुमचं मनपूर्वक कौतुकास्पद तुमचं काम आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला सर्वांना अशा प्रकारची संधी आज 40 वर्षानंतर हे चांगल्या वातावरणात दिली. मित्रांनो, PTCला पास झाल्यानंतर मी पहिल्यांदा PKVला BTECसाठी ॲडमिशन घेतली होती. 2 दिवस तिथे राहिलो हॉस्टेलवर. त्याच वेळेस मग गव्हर्नमेंटने अमरावतीला माझा नंबर लागला आणि सुरुवातीपासूनच सिव्हिल पाहिजे असल्यामुळं तिथे गेल्यानंतर मला सगळ्या बँकेसमध्ये ॲडमिशन मिळत होती. नोकरीसाठी मिळत होती त्यावेळेस ॲडमिशन होती. पण घरच्या भाकरीवर आमचे वडील शिक्षक, मी सर्वात मोठा, 2 भाऊ, मला आणखी बहीण. वडिलांनी आम्हाला सांगितलं की बेटा नागपुरात जर करशील तर घरच्या भाकरीवर होईल, तू मोठा आहेस. अशा पद्धतीने आम्ही घरच्या भाकरीवर शिक्षण अमरावती इंजिनिअरिंग कॉलेजमधून मी BTEC सिव्हिल केलं आणि नंतर एका रत्नागिरीच्या वर्ध्याला पॉलिटेक्निकला जॉईन केलं. त्याच्या आधी मी काटोलला 2 महिने पॉलिटेक्निकमध्ये जॉईन केलं. नंतर मग कथा नाम आहे, ते सारे लोक आहेत म्हणून की शॉर्ट घ्यायचं. पॉलिटेक्निकला तिथे 5-6 महिने मी काम केलं. नंतर रामदेवबाबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला माझं प्राध्यापक म्हणून सिलेक्शन झालं. तिथे गेल्यानंतर मी MTech NIT म्हणून त्यावेळेचं VRC होतं आणि नंतर मग मी तिथून PhD केलं लेक्चर NIT. PhD झाल्यानंतर असोसिएट प्रोफेसर, आपलं त्या लेक्चरर असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर सध्या मी गेल्या 2010 पासून प्रोफेसर आणि हेड म्हणून सिव्हिल डिपार्टमेंटच्या रामदेवामध्ये कार्यरत आहे. 31 जानेवारी 2025ला मी रिटायर होईल आणि MDच्या संदर्भामध्ये माझी मिसेस, ती पण डॉक्टरेट आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये. ती पण एका जागी प्राध्यापक होती. सध्या पूर्ण वेळ शांतपैकी ऑर्गॅनिक शेती करते आणि तुमच्या सर्व कुटुंबाला ऑर्गॅनिक खाण्याचा आनंद देते. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगी मोठी आहे, तिने नॅशनल लॉ स्कूलमधून LLB केलं. नंतर सिंगापूर युनिव्हर्सिटीमधून LLM केलं आणि ती सिंगापूरमध्येच लॉ फॉर्ममध्ये प्रॅक्टिस करते. लहान मुलगा यांनी BTEC सिव्हिल केलं आणि त्याला नोकरी करायची नसल्यामुळं आणि माझं छोटंसं तिथे ती कामं आहेत थोडीशी पुंजी करून ठेवलेली आहे. माझ्यासोबतच तुमचा कार्यकाळ नागपुरामध्येच काढणार आहे. उपलब्धी म्हटल्यानंतर मला ह्याची फारशी काही उपलब्धी वाटत नाही. 3दा MPSC दिली, 3दाही पास झालो, पण त्याच नागपुरातून बाहेर जायचं नव्हतं आणि सर्वात मोठा घरात असल्यामुळं घराची जबाबदारी ही मला जास्त महत्त्वाची वाटली. म्हणून मी ते त्याच्या संधी होत्या, त्या संधी जाणीवपूर्वक त्या संधी सोडल्या आणि आज माझे 3 भाऊ नागपुरात आहेत. एक शिक्षकाचा मी पोरगा, 3 माझे भाऊ इंजिनिअरिंगमधले डॉक्टरेट आहेत, त्यांच्या बायकाही डॉक्टरेट आहेत. आणि अशा प्रकारे मला असं वाटतं की माझ्या जीवनातली उपलब्धी काय असेल, मला असं वाटतं की त्या साध्या शिक्षकाचा मुलगा घरातमधून एकटाच गेलो होतो नागपूरला. तिथे मला पैसे नव्हतं मिळालं तर घरापूरच्या बस प्लॅटफॉर्म आहे, तिथे यायचं तिकीट मागितलं नव्हतं पहिल्यांदा गेलो तेव्हा. मी तिथे रात्री मला हॉटेलमध्ये पैसे नव्हते माझ्याकडे. मी तिथे झोपलो होतो. 5:30ची बस घेऊन दर्यापूरला मी आलो होतो. ही माझी नागपूरची पहिली ओळख आणि आज परमेश्वराच्या कृपेने पण सर्वांच्या सहकार्याने मी जे करू शकलो तर मला सर्वात मोठं भाग्य आणि योगदान कुटुंबासाठी कोणतं असेल तर मला असं वाटतं सर्वांच्या माझ्या भावांना मी जसा वाढलो त्याच लेवलपर्यंत सर्व भावांना चांगली रिस्पेक्ट करून
तिथेच आहे हो मी पण विद्यापीठामध्ये चेअरमन युनिव्हर्सिटी बरंच काही आहे पण भाऊ माझा सध्या नागपूर विद्यापीठाचा डीन आहे इंटरडिसिप्लिनरी स्टडीजचा आणि एक भाऊ मी मनोज वानकडे बरोबरच मी गावाला होतो बरोबरमध्ये नंतर मी फार्मसी केली 5-6 वर्ष दुकान चालवलं आणि नंतर वडिलांची डेथ झाल्यामुळे बाकी शेतीच पाहिजे घरी 60 एकर शेती होती आणि नंतर मग आता शेतीच पाहत आहे मी गणेश उत्तमराव आंबोकर माझ्या वडील शेतकरी आई वडील पण आम्ही जे घडलो ते फक्त आई वडिलांमुळे घडलो म्हणजे मला जी मी एटीला पाहतो आपल्या घरासमोर ठीक आहे आणि मग इंजिनिअरिंगच्या ॲक्टिव्हिटीचा प्रवेश केला झाले होतं तिथे तर माझ्या वडिलांना NIT बद्दल नॉलेज होतं तेव्हा वाचायला माझ्या शेतकरी असून आणि त्यांच्यामुळे मला VRCमध्ये ॲडमिशन मिळालं म्हणजे सर्वात जास्त गुन्हे मी त्यांचा आज आहे त्यांच्यामुळे मी VRCमध्ये गेलो वाचायला गेलो आणि मग VRCमध्ये गेलो तो प्रवास चांगला आला मला 83ला ॲडमिशन घेतली मी म्हणजे VRCमध्ये खरोखर एन्जॉय केलो आणि रिअली वंडरफुल कॉलेज आहे NIT बेस्ट कॉलेज ठीक आहे आफ्टर IIT NIT असतं ठीक आहे तुम्हाला वडिलांमुळे ॲडमिशन मिळालं त्याच्यानंतर मी 87ला पास झालो नागपूरच्या कॉलेजमध्ये होतो अत्रे जाऊन तिथे होतो एकच महिना होतो त्याच्यानंतर 88लाच डायरेक्टली लेक्चरशिपमध्ये गेलो प्रतिभा रेचं कॉलेज जळगावला तिथे लेक्चर वरून लागलो 2 महिने लेक्चरशिपमध्ये जॉब केला नंतर HOD झालो नंतर प्रिन्सिपल झालो त्याच कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकला मी 13 वर्ष प्रिन्सिपल होतो पॉलिटेक्निकचा चांगले विद्यार्थी घडवले म्हणजे मी आज कुठेही जरी गेलो गुजरात MP म्हणजे टुवर्ड्स नॉर्थ तर माझं स्वागतच करतात म्हणजे मी चांगले विद्यार्थी घडवले मला त्याच्यानंतर आनंद म्हणजे माझी उपलब्धी ती आहे की माझे सगळे विद्यार्थी आज मला कॉन्टॅक्टमध्ये आहे सर्व आणि मी सुद्धा मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि मी तिथे आपण तिथे व्यवस्थित सर्व माझं होतं तुम्हाला 2 मुलं आहेत 93ला लग्न झालं एक आहे करण तो मी कॉम्प्युटर झाला जळगावमधून आणि तो Angel 1 कंपनीमध्ये आहे आणि दुसरा IT झाला मुंबईवरून अथर्व कॉलेज आणि तो बाहेर जायचा प्रयत्न करतो आहे जर्मनीला तो असं व्यवस्थित आहे एकंदरीत आणि तुला आता हे कॉन्टॅक्टमध्ये आहेतच बाकी सर्व लोकांचे हा गजरही न होता त्या कॉन्टॅक्टमध्ये दिलीप तो असतो पण दिलीप काही फोन उचलत नाही कधी ठीक आहे फक्त स्टेटस बघत राहा बाकी प्रत्येकाला फोन केला ओके प्रत्येकाला फोन केला आणि तुम्ही लोक इथं आले त्याच्याबद्दल धन्यवाद आपण आता दिनेशसाठी एक 3 टाळ्या वाजवूया त्याची नुकतीच इजा जास्त उदार आहे तो इजासाठी 4 दिनेशने नुकतीच NPTEL या एक्झाममध्ये भारतात तो सर्वप्रथम आले तर ही एक्झाम काय असते ही एक्झाम ही 7 IIT आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे 8 इन्स्टिट्यूटनी डिझाईन केलेली नॅशनल लेवलची एक्झाम नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्निकल एनहान्स लर्निंग ही एक्झाम त्यांनी पास केली म्हणजे पहिल्या नंबरनी पास केली अर्थात एक्झाम आयऱ्या डिझाईन केलेली नाही 7 IIT त्याच्यात इन्व्हॉल्व आहे तो तसा 12वी पासून विद्यार्थी बरेच हुशार आहे जन्मतःच हुशार खरोखरच तुम्ही परत एकदा 4 वेळा नमस्कार सर्व मित्रांना खरं म्हणजे या गोष्टीचे श्रेय आपल्या दिनेशला जास्त आहे कारण दिनेश बरेच दिवसापासून त्याचं माझं बोलणं व्हायचं
तर तो बस हा विषय काढायचा, आपल्याला कधी भेटायचं म्हटलं ठरव की कुठली तयारी आहे. मग आता कसं आहे, दर्यापूरकर आम्ही थोडेसे दर्यापूर म्हटलं आणि आम्ही थोडेसे लांबचे, त्यामुळे तो फरक पडते. तर ठीक आहे, आपण सर्व मित्र या ठिकाणी एकत्र आलो. जवळपास 40 वर्ष पूर्ण झाली आणि खरोखर या दिवसाची वाट मी अतिशय पाहत होतो की आपला हा योग यायला पाहिजे. कारण म्हणतात ना, माळेतला एक मणी गळत गळत जातो आणि माळ संपून जाते, तशी अवस्था आपल्यामध्ये बरीचशी आपली मित्रमंडळी याच्यामध्ये काही नाही येतात. तर असं घडायला आता, कारण आज हे दिवस आता फार कठीण झालेले आहेत आपले, त्याच्यामुळे एकत्र भेटणं आवश्यक होतं असं मला वाटत होतं आणि तो दिवस आज या ठिकाणी आलेला आहे. तर माझं नाव रामेश्वर ढोके. मी 81 ते 83ला प्रबोधनला इलेक्ट्रिकल मेंटेनन्समध्ये आणि त्याच्यानंतर मग मी पॉलिटेक्निकला माझा नंबर लागला. तर पॉलिटेक्निकला जेव्हा मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला गेलो तर तिथे आधीचे काही आपली मंडळी होती आपल्या कॉलेजमध्ये ती गेलेली होती. त्यांनी अक्षरशः ते म्हणे ॲडमिशन घेऊन होती. म्हणलं का रे बा, तर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली नाही आम्हाला, म्हणून फर्स्ट इयर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळाली. मग गेलो तर त्यांनी अक्षरशः मला त्या गेटपासून बाहेरच लोटतच आणलं, कारण ते झिरो बजेट वगैरेचे काहीतरी प्रॉब्लेम सुरू होते. त्यांनी म्हणजे मी म्हटलं यार मला ॲडमिशन घ्यायला आलो, मला घेऊ दे ॲडमिशन. ते म्हणे तू ऐक म्हणे आमचं घेऊ नको ॲडमिशन. त्यांनी मला अक्षरशः दोघांनी 2 हात पकडले. ते सिनियर होते मला आणि त्याचा परिणाम म्हणून मी बाहेर आलो कॉलेजच्या. मग बाहेर आल्यानंतर विचार केला की आज काय करायचं. ते म्हणे तू काही कर म्हणजे BSc कर वगैरे वगैरे. तेव्हा नवीनच BSc इलेक्ट्रॉनिक्स हा विषय सुरू झाला होता आणि आपल्याकडे तेव्हा BSc इलेक्ट्रॉनिक्स एवढं काही आपल्या कॉलेजमध्ये मला तेव्हा माहिती नव्हती. पण मला माहिती होती की औरंगाबादला इलेक्ट्रॉनिक्सचा कॉलेज जोगिरी कॉलेजमध्ये तो विषय सुरू झालेला. म्हणून मी इथून डायरेक्ट अमरावतीवरून बसलो आणि डायरेक्ट देवगिरी कॉलेजमध्ये आलो औरंगाबादला. तिथे BSc केलं इलेक्ट्रॉनिक्समध्ये. पण पुढे आल्यानंतरही असं लक्षात आलं की नोकरीच्या संधी या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये काही व्यवस्थित नाहीत. म्हणून मी त्याच्यानंतर MSc मॅथमॅटिक्स केलं. MSc मॅथमॅटिक्समध्ये मी जरी एक वेळ शेवटी की मी गणिताचा, मला गणित काही जमत नव्हतं तर म्हणजे, पण MSc मध्ये मी गोल्ड मेडल मिळालं. कारण काय की 11वी 12वीमध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे किती काम कसं होतं, तर गणिताचं व्यवस्थित सर होते आणि त्याच्यामुळे एक खूप चांगली गोडी गणिताची लागली आणि मग पुढे MSc सुद्धा केलं, गणित शिक्षक म्हणून लागलो. आणि आता गेल्या डिसेंबरमध्ये मी शिक्षक म्हणून गणिताचं रिटायर्ड झालो आहे. मला 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा माझा अमेरिकेला असतो, आता जवळपास 7 वर्ष झाले त्याला. आणि दुसरा लहान जो आहे तो MIT पुण्यावरून BTech झाला आहे. तो पण आता सध्या जॉब करतो आणि माझी मिसेस हे पण जॉब करते, ती पण MSc बॉटनी आहे. तसं आमचा एक छोटासा परिवार आहे आणि खरंच मित्रांचे ब्लेसिंग्स काय असतात मित्रांनो, किती काही आपण पाहतो अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात, पण मित्र बोलला की आपल्या जे काही आपल्याला एन्झायटी म्हणा किंवा जे काही मरगळाई येते ती एका क्षणात आपली दूर पडते. आता बरेचदा मी पाहतो की काय आजकाल आपण आपल्या ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो तिथे आवगाव बोलावं लागतं आपल्याला, पण आता शिवाय देणारे मित्र आता फार कमी राहिले एकमेकाला. मी तर त्या शिव्या म्हणजे खरं मानतच नाही, कारण त्या शिव्यांमधून एक वेगळी ऊर्जा मिळते आपल्याला एक नवीन चैतन्य मिळते आपल्याला. आपण त्या विश्वास जातो आणि ते एक वेगळं समाधान वाटते. हा कारण सर्व मित्रांमध्ये एकच मित्र हा शिव्या देणार माझ्या मनासाठी मला अनुभव आला. आपल्याला तर दिनाचा जेव्हा फोन येतो तेव्हा ती पहिली गोष्ट म्हणजे भयानक 4-5 शिवाय देते
आणि मी कधी कधी त्या माझ्या बायकोला ऐकवतो त्याशिवाय. म्हणजे तिला असं वाटतं की ते म्हणते की खूप पॉझिटिव्ह ती गोष्ट की चला तुम्हाला शिवाय देणारे मुलगा मुलं आहेत अजूनही लहानपणासारख्या शिवाय देतात. समाधान वाटते आणि आज बरोबरच अतिशय समाधान वाटलं, अतिशय चांगलं वाटलं. कारण खूप अशी इच्छा होती की आज आपल्याला आपण चेहरे ओळखू की नाही, कारण जवळपास 40 वर्षाचा कालावधी याच्यामध्ये गेलेला आहे. पण काही चेहरे कितीही जरी ते पण कसं असतं माहिती का, ते फ्रेंडशिप जी आहे ना, हे जे नातं आहे ना अजून मित्रत्वाचं, हे खरोखरच वेगळंच नातं आहे. एक गणिताच्या वर्षात 2 मिनिटं घेतो फक्त. आता गणितामध्ये फ्रेंडचा एक मी अर्ध माझ्या हिशोबाने गणिताचा शिक्षक म्हणून घेतो. एफ फॉर फॉर्म्युला, फ्रेंडशिप लाईक अ फॉर्म्युला. आपण पाहतो की कुठल्याही समस्येचं समाधान किंवा एखादं किती कठीण गणित असतं तर त्याचं उत्तर आपल्याला जर सोडवायचं असतं तर आपल्याला फॉर्म्युल्याचा आधार घ्यावाच लागतो. म्हणून तो फ्रेंड्सला पहिलाच येत आहे तो आहे एफ म्हणजे फॉर्म्युला. आर जो आहे तो मित्र रेडियससाठी आहे. आपण पाहतो आपण पहिल्या वर्गामध्ये आपल्या मैत्रीची जी काही त्रिज्या असते ती फार छोटी असते पहिल्या वर्गामध्ये. नंतर दुसऱ्या वर्गामध्ये, तिसऱ्या वर्गामध्ये, चौथ्या वर्गामध्ये हळूहळू ती रेडियस काय होत जाते, मोठी होत जाते आणि आज ती तुम्हाला दिसते आहे. म्हणजे एक प्रकारची ती मित्र हे जे आपल्या एखाद्या वर्तुळाच्या रेडियस सारखं असं मला वाटते मित्रत्व. त्याच्यानंतर आय म्हणजे इंटिग्रेशन आपण शिकलोय. इंटिग्रेशन म्हणजे एकत्रीकरण. कारण आपण हे ज्या या ठिकाणी एकत्र आहोत याच्या मागचा उद्देश आपण कशामुळे एकत्र आहोत, हे आपल्यामध्ये सर्वांमध्ये एक मैत्रीचा जो धागा आहे आणि त्या धाग्यामुळे आपण या ठिकाणी इतके वर्ष जरी झालो तरी ती ओढ आपल्या मनामध्ये कायम राहिली. म्हणून आय म्हणजे इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशनचा आपला आपण सर्व शिकलोय गणितामध्ये. त्याच्यानंतर ई म्हणजे इसेंट्रिसिटी. आपण सर्व गणिताच्या याच्यामधले काही शिक्षक असतील की इसेंट्रिसिटीमुळे कोनिक सेक्शन जे असतात कडून जर आपण शिकलो ना, शेप जो आहे पॅराबोला म्हणा, हायपरबोला म्हणा, त्याच्यानंतर इलिप्स म्हणा, हे जे शेप आहे इट इज ड्यू टू द इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटी इज इक्वल टू 0 असेल तर सर्कल मिळते. ई इज ग्रेटर दॅन 1 आपल्याला हायपरबोला मिळतो, हायपरबोलाचा शेप मिळतो. म्हणजे आपल्या हे मैत्रीचे जे विविध रंग आहेत ते त्या इसेंट्रिसिटी मध्ये मिळतात असं मला वाटते. आणि त्याच्यानंतर नॅचरल, एन फॉर नॅचरल. आपल्याला माहिती आहे की ही जी आपली मैत्री आहे आपण कुठेतरी नॅचरल आहोत. आपण कुठे मैत्रीमध्ये कोणी आपण याचा जो शॉप जो म्हणतो हा कुठेच राहत नसतो, ते नॅचरलच असते. आणि डी वागण्यात कृत्रिमता नसते ना, ती नॅचरल असल्यामुळे ते इथपर्यंत टिकले. म्हणजे फ्रेंडशिप ही अशी नॅचरल असते. आणि शेवटचं डी फॉर डेरिव्हेटिव्ह म्हणा, डी फॉर डेरिव्हेशन म्हणा, आणि डेरिव्हेशन म्हणजे सोल्युशन. मित्र म्हटल्यानंतर त्याच्याकडे तुम्ही गेला की किती कुठलाही प्रॉब्लेम असू द्या त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळते जीवनामध्ये. म्हणून मित्र पाहिजेत माणसाला. आणि तुमच्यासारखे सर्वही मित्र मिळाले हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो आणि थांबतो. कांदा भजी तयार आहे. जर कोणाला घ्यायचे असतील मी त्याच्यासाठी उभा राहिला. कोणाला घ्यायचे असतील तर आता घेऊन टाका. त्यांच्या समोर आता घ्या पुढचा विषय. आम्ही एका शाळेला दिली.
कमीच आहे. आमच्या शाळेचं सुद्धा असं 700 लोकांचं आणि गॅदरिंग विशेष म्हणजे बरं का की यांचे वडील जे आहेत तर भारतीय जनता पार्टीच्या जनसंघामध्ये पहिले आमदार आहेत पैठणचे. आमचे एक गुरुवारी आहे दुसरी वेळा त्यांची परिचय करून तुमचे जरी मित्र असतात आमचे गुरुवारी आहे आम्ही यांच्या मार्गदर्शनात काम करतो सध्या. हे सगळ्यांची एक दुसऱ्याची महानता आहे का एक दुसऱ्याला माझं मार्ग घेतात आणि बोलतात की आम्हाला करून देऊ. परिचय तयार आहे मारायपाशी क्विक 5 मिनिट धनंजय पवार तिसरा कोण आहे 3 आहे बरं आपल्यासाठी प्राध्यापक विजय पवनेरकर सर त्यांचे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 800च्या वर कार्यक्रम झालेले आहेत. हसू आणि आसू नावाचा यांचा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात बरंच धुमाकूळ काहीतरी कांद्याची पुरणपोळी होती वाटते. कांद्याची पुरणपोळी आम्ही बनवून पाहिलं, जमलीच नाही. आणि कारल्याची खीर ती जमली नाही नंतर मला फोन कर बनली जमलीच नाही. कसं आता आपल्या म्हणजे यावर सुद्धा सरांनी नक्कीच रात्री केली असेल. आणि सर आपल्याला नक्कीच त्याचा आनंद म्हणजे आपल्या कार्यक्रमावर सरांचा मी परिचय करून देतो. कविता हा प्रांत नाही. सर एक इथले प्रथितयश प्राध्यापक आहेत, केमिस्ट्री शिकवतात. त्यांचा प्रसिद्ध सायन्स अकॅडमी म्हणून संभाजीनगरमधला क्लासेस आहे. तसं पहिले देवगिरी कॉलेजला प्राध्यापक होते सर. ते 10-15 वर्षापूर्वी रिटायरमेंट घेतली आणि क्लासेस सुरू केले. फेमस क्लासेस आणि केमिस्ट्री सरांनी शिकवावी. ते आजही तुम्ही सुद्धा वर्गात बसा. काय हसत खेळत केमिस्ट्री हसत खेळत घरी जाऊन तुम्हाला पाठ करायची आवश्यकता नाही. होऊन जाऊ दे क्लास. पण चला प्रोग्राम कॅरी करायला संस्थापक डायरेक्टर म्हणा सर केमिस्ट्रीमध्ये MSc एका कंपनीमध्ये उसी का तो सेम ड्रेस का कंसेप्ट है. फोटो एकदम बढ़िया था. सेम डिजाइन सेम. इकडनं थोडासा मागं पाहिजे इकडनं. ओके तुम्ही थोडं नाही यस सर. नाही रे थांबा तिकडे पहा सगळे चला आता स्ट्रेट पास सगळं ओके यस राईट यस रेडी हे सर्व हसले का दिसून आले माहिती आहे काय? यांच्या पत्न्या घरी आहेत. त्यामुळे हे सर्व हसले ते दिसून आले. एक सेकंड. खाली बसले ओके शूटिंग 2 3 रेडी.